हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. तर चला बघूयात पनीर भुर्जीची झटपट रेसिपी. सो पहिल्यांदा मी सगळे इन्ग्रेडियंट्स इंट्रोड्यूस करते जे मी यूज करणार आहे. सो ॲक्च्युली माझी मम्मी बनवणार आहे पनीर भुर्जी. आय एम जस्ट रेकॉर्डिंग. सो हा आहे एक मीडियम साईजचा कांदा कट केलेला. नंतर ही थोडी कोथिंबीर आम्ही कट करून घेतली आहे. मीडियम साईजचा टोमॅटो, 2-3 पाकळ्या लसूण क्यूब आम्ही खिसून घेतलाय. ओके, तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जाणार जिरं, मोहरी, थोडंसं ते तडतड होऊ देऊया. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जाणार बाकीचे इन्ग्रेडियंट्स जे आपण रेडी करून ठेवलेले आहेत. तो पहिल्यांदा जाणार हा कांदा, मीडियम साईजचा कांदा कट केलेला. कांद्याला थोडं सॉटे करून घेऊया. तर आपला कांदा थोडा गुलाबीसर झालेला आहे. तर कांद्यामध्ये आता आपण टाकूयात लसूण. 2-3 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतल्या. तर आता टाकलेला आहे लसूण. त्याला आपण थोडं सॉटे करून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये आता जाणार टोमॅटो. एक छोटीशी टीप, टोमॅटोवरती थोडंसं मीठ टाकलं तुम्ही तर ते लवकर गळतात, म्हणजे ते लवकर मऊ होतात. तो आता मम्मीने मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण टाकूया थोडीशी हळद, नंतर ही लाल काश्मीरी मिरची आहे, आणि नंतर हे घरचं लाल तिखट. मिक्स करून घेऊया. अजून थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर. आता जाणार खिसलेलं पनीर. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि वरून थोडीशी कोथिंबीर. वा, मस्त दिसते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालंय. आपण 2 मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आणि 2 मिनिटांनंतर आपली पनीर भुर्जी रेडी होईल. सो आपली पनीर भुर्जी आता रेडी झाली. आपण झाकण काढूया. आणि वा, तुम्ही बघू शकता किती टेस्टी दिसते. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि तयार झाली आहे आपली पनीर भुर्जी खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली पनीर भुर्जी. आपण डिश आउट केली आहे पनीर भुर्जी. आता त्याच्यावरतून थोडीशी कोथिंबीर अजून थोडी टाकूया गार्निशिंगसाठी. वा, सो ही आहे पनीर भुर्जी. थँक्यू.